नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण GCC-TPC 30 आणि 40 वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच स्पीड पॅसेज, ज्याला आपण गती उतारा असंही म्हणतो, याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. तर सुरू करूया लगेच आजचा व्हिडिओ. अजिबात वेळ न वाढवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, जो काही स्पीड पॅसेजचा प्रश्न आहे, जो 30 आणि 40साठी सेम असेल. या प्रश्नामध्ये एकूण आपल्याला मार्क असतील 40 आणि जो की 7 मिनिटांसाठी दिलेला असेल. या स्पीड पॅसेजमध्ये तुम्ही ज्या काही स्पेलिंग मिस्टेक कराल त्या प्रत्येक चुकीसाठी 1 मार्क वजा होणार आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही गोष्टच माहीत नाही आहे की मार्क आपले वजा होतात. तर मार्क वजा होतात कोणत्या कारणांसाठी? तर स्पेलिंगमध्ये चूक किंवा एखादा शब्द टाईप केला नाही, टाईप करायचा राहिला, याचाच अर्थ जर तुम्ही अर्धा पॅसेज राहिला वेळेच्या अभावी तर त्याचे मार्क जाणार. उत्तरात नसणारा शब्द टाईप केला, अपूर्ण टायपिंग झालं, म्हणजेच चुकांची संख्या जर 24पेक्षा अधिक असेल, म्हणजे पासिंग कितीला आहे? 16ला. बारकाईने लक्ष द्या. पासिंग कितीला? 16 मार्काला. आणि पॅसेज किती मार्कांसाठी? 40 मार्कांसाठी. आणि जर तुमची चुकांची संख्या जी 24पेक्षा जास्त असेल तर साहजिक मार्क काय होतील? कमी होतील. आणि तो विद्यार्थी स्पीड पॅसेजमध्ये फेल होईल आणि उत्तीर्ण होईल. विद्यार्थ्याचा स्पीड म्हणजेच ज्याचा पॅरेग्राफ स्पीड पॅसेज हा वेळेच्या आधीच पूर्ण झाला, समजा तर 7 मिनिटांचा आहे आणि त्याचं 6 मिनिटामध्येच पूर्ण झाला, तर त्या 1 मिनिटामध्ये तो चेक करू शकतो. आणि चेक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असतील तर तो करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. स्पीड पॅसेज सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला 30 सेकंदाचा काउंटडाऊन असेल. टायमर आपल्याला त्याचा स्क्रीनवरती दिसेल. या 30 सेकंदामध्ये आपण काहीच टाईप करू शकत नाही आणि सरासरी 30 सेकंदानंतर 7 मिनिटांचा टायमर सुरू होईल आणि याच 7 मिनिटामध्ये आपल्याला स्पीड पॅसेज कवर करायचा आहे. ठीक आहे. स्पीड पॅसेज कवर करताना पूर्ण करा, कुठेही गडबड करू नका आणि तो टाईप करायचा काही ठेवू नका. बरेचसे विद्यार्थी काय करतायत, सर 2 पॅरेग्राफ आले तर आम्हाला, मग आम्ही पहिला पॅरेग्राफ केला तर मग दुसरा नाही झाला तर त्याचे मार्क द्यायला पाहिजेत. तद्याचे देत नाही. मराठी आणि हिंदी फॉन्टच्या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहे. 31 ऑक्टोबरचा जो काही निर्णय आहे 2013चा, याच्यानुसार हिंदीसाठी आणि मराठीसाठी कोणता फॉन्ट वापरायचा? तर आपल्या कीबोर्डसाठी इसम किंवा ISM, काही ठिकाणी इसम म्हणतात, काही ठिकाणी ISM म्हणतात. त्याच्यामध्ये युनिकोड आणि युनिकोडमध्ये रेमिगॉटॉन मराठी मंगल या फॉन्टचा आपण यूज करतो. मराठी व हिंदी या दोन्हीही विषयांसाठी हाच फॉन्ट वापरला जातो. त्यामुळे दुसऱ्या फॉन्टला काही जाऊ नका आणि मुळातच तुम्ही फॉन्टच्या सेटिंग काही ओपन करू नका परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर, त्या बाय डिफॉल्ट असतील. या फॉन्टमध्ये आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर सिम्बॉल नाही आहेत. कोणते? प्रश्नचिन्ह नाही, उद्गार चिन्ह नाही, कंस, अशा काही कीज आहेत ज्या त्याच्यात नाही आहेत. मग आम्ही कशा घेणार? तर त्या स्विच की, म्हणजे आपला स्क्रोल लॉक असेल किंवा नन लॉक असेल, स्विच कीचा वापर करावा लागतो असेल सर. मग हे टाईप करणाऱ्या विद्यार्थ्याला कदाचित फिजिकलीच होऊ शकतं, अडचणीचं होऊ शकतं. म्हणून अशा कीज वगळलेल्या आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह असल्या सिम्बॉल येणार नाही, असले चिन्ह येणार नाही. परीक्षेमध्ये ISM बाबत फॉन्ट सेटिंग विद्यार्थ्यांना केंद्र समन्वयाकडून दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः कोणतीही सेटिंग बदलू नयेत. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी होती की सर स्पीड पॅसेजवरती आम्हाला काम करायचं आहे. तर पहा मित्रांनो, या स्पीड पॅसेजच्या काही थोड्याफार आपण नियम पाहिल्या, अटी पाहिल्या. व्यवस्थित पहा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा.
आपण पुन्हा त्याच्यावरती नक्कीच चर्चा करूया, व्हिडिओ बनवू. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.